नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत ओल्या नारळाची करंजी। तर याकरिता मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, अर्धा कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये थोडं मीठ टाकून घेते आहे। यामध्ये आपण आता 2 ते 3 चम्मच मोहन टाकून घेऊया, जे गरम केलेलं तूप टाकायचं आहे। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। तूप सगळ्या बाजूंनी लागलं पाहिजे, यामुळे आपली करंजी खुसखुशीत होते। यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊया। पीठ भिजवताना एकदम घट्टही नको भिजवायला आणि एकदम पातळ पण नको। यामध्ये आपण रवा घातलेले आहे, त्यामुळे थोड्या वेळाने तो घट्ट होतो, त्यानुसार आपल्याला पीठ भिजवायचं आहे। याला आपण आता 15 ते 20 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया। या ठिकाणी एका कढईमध्ये मी थोडे तूप घेतलेले आहे, यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवत आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। यामध्ये आपण आता खसखस टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायचं। यामध्ये आपण आता 2 कप खवलेलं खोबरं घेतलेलं आहे, खवलेलं ओलं खोबरं, आणि याला छान 5 ते 7 मिनिट याला असं परतून घ्यायचं। 2 कप खोबऱ्याला मी 1 कप गूळ वापरते आहे। या ठिकाणी गूळ टाकलाय आणि लो फ्लेमवरती याला छान परतून घ्यायचं। खोबरं किसून घ्यायचं नाही, ते खरवडलेलं याचं छान होते। आणि याला छान परतून घ्यायचं। यामध्ये आता आपण थोडं दूध पावडर टाकून घेऊया। दूध पावडरमुळे टेस्ट खूप छान येते, किंवा तुम्ही या ठिकाणी खवा पण वापरू शकता। दूध पावडरमुळे करंजीची टेस्ट एकदम छान लागते। याला छान परतून घेतलं की यामध्ये आपण थोडं वेलची पूड टाकून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। हे सारण आपण थंड होतपर्यंत राहू देऊया। यानंतर आपण जे भिजवलेलं पीठ होतं त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये फिरवलं की गोळा छान मऊ होतो आणि करंजीची पाती बनवायला खूप सोपी होते। अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतले आपण। एकदम सॉफ्ट झालेला आहे आपला पीठ। याला छान मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून झाकून ठेवायचं। यानंतर एक गोळा घेऊन मी याची पाती तयार करून घेते आहे। पातीला तुम्ही तूप किंवा पीठ लावू नका। समजा गरज पडलीच तर थोडं पीठ लावू शकता, पण तूप लावू नका, कारण करंजी फुटण्याची तेलामध्ये शक्यता असते। अशा प्रकारे मी पाती तयार करून घेते। यानंतर कढईला आपण पाणी लावून घ्यायचे।
आणि यामध्ये आपण सारण भरून करंजी बनवूया. सारण आपल्याला एकदम कमी भरायचं नाही. आणि अशा प्रकारे मी पॅक करून घेते याला. यानंतर आपण अशा प्रकारे करंजी बनवून घेऊया. अशा प्रकारे करंजी बनवायला जमत नसेल तर आपण एक सोपी पद्धत बघूया. तर एक दुसऱ्या पद्धतीने आपण बनवून बघूया. पाती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची. नंतर कढईला पाणी लावून सारण भरून द्या. याचे छान आपण हे पॅक करून घ्यायचं, नाही तर करंजी फुटण्याची शक्यता असते. यानंतर आपण काटा चमच्याच्या सहाय्याने याला अशी डिझाईन देऊ द्या. बघा ही पण छान दिसते. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेल मीडियम आचेवर ठेवून आपण करंज्या टाकून घेऊया. तेल एकदम कडकडीत गरम नको आणि एकदम कमी पण नको. मीडियम पॉवरवरतीच आपण करंजी तळून घेऊया. तेल एकदम गरम असलं तर बाहेरून करंजी शिजते पण आतमध्ये ते तशीच राहते. आणि एकदम लोवर केलं तर तेल जास्त पितात. अशा प्रकारे आपण करंज्या काढून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.